नमस्कार. प्रथमतः हे स्पष्ट करू सांगतो मी तुम्हाला की शिव केबल सेना ही एक केबल चालकांची महाराष्ट्रातली एकमेव नोंदणीकृत स्वतंत्र संघटना आहे आणि ती स्वतंत्रपणे काम करते. केबल चालक हा पत्रकारिता किंवा मीडिया तुम्ही म्हणता, इलेक्ट्रॉनिक मीडिया, जो स्वतःला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो, त्याचा पाया आहे. हा जर पाया नसेल तर हा जो स्तंभ आहे तो राहणारच नाही, कोसळून पडेल. कारण या बातम्या, हे चॅनल्स घराघरात पोचवण्याचं काम माझे केबल चालक करतात. आणि या केबल चालकांच्या मेहनतीच्या जीवावर, उन्हात तानात, पावसात, थंडीत माझा केबल चालक रस्त्यावर उतरून जो काम करतो आणि हे अविरत सेवा देतो, याच जीवावर हे जाहिरातीच्या माध्यमातून कोटीच्या कोटी उड्डाणं घेतात. एखाद्या 30 सेकंदाच्या बातमीसाठी 4-4 मिनटाची जाहिरात चालते आणि मग एक रिपीट बातमी असतात. एक 30 मिनटाचा एपिसोड असतो आणि तो दिवसभर रिपीट होत असतो, बरोबर. तर हे पहिलं तुम्ही लक्षात घ्या. मी कोणाचं प्रतिनिधित्व करत नाही आहे किंवा कोणाच्या बाजूने बोलत नाही, पण जे होतं आहे आणि ज्यासाठी आमच्या केबल चालकांचं जे नेटवर्क आहे त्याचा वापर करून जे होतं आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आमचा नाहक वापर केला जातो आहे आणि या पापामध्ये आम्हाला भागीदार करण्याचा प्रयत्न केला जातो, म्हणून मी समोर आलो आहे बोलण्याकरता. काही खासदार, 6 खासदार आहेत, ते शिवसेना पक्षामध्ये सामील झाले. त्या दिवसापासून किंवा हा घटनाक्रम जेव्हा सुरू झाला तेव्हापासून मोठ्या प्रमाणावर त्यांना शिवीगाळ सुरू झाली, धमक्या सुरू झाल्या, ऑपरेशन तुडवा सुरू झालं, सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. भोवरना शिव्या सुरू झाल्या, गाववरना शिव्या सुरू झाल्या आणि या प्रसारमाध्यमांनी दाखवायला सुरुवात केली. तसं बघायला गेलं तर संजय दिना पाटील हे मुंबईतले एकमेव खासदार आहेत आणि मुळात ते आमच्या आगरी आणि कोळी समाजाचं प्रतिनिधित्व करतात, जो समाज मुंबईचा आद्य निवासी आहे, आद्य नागरिक आहे, यांच्या जमिनीच्या जीवावर मुंबई उभी राहिलेली आहे. ही गोष्ट लक्षात घ्या पहिलं. आणि आमचा समाज आजही मोठ्या प्रमाणावर मुंबईत आहे. आगरी कोळी समाज घ्या किंवा कोकणी समाज घ्या, कोकणात राहणारा, यांची एक स्वतःची भाषा, बोलीभाषा आहे. ती थोडी शिवराळच असते, ती नॉर्मली आमच्या रोजच्या वाक्प्रचारात येत असते. एक माणूस, तुम्ही त्याचा पिच्छा करताय कंटिन्यूस, मुंबईचा खासदार आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे, तो तुमच्यासमोर हात जोडून तुम्हाला विनंती करतो आहे, बस झालं आता, बस झालं आता. सगळं बघतोय आम्ही गेले 3-4 दिवस, पण तुम्ही त्याचा पिच्छा सोडत नाही आहात. माणसाच्या संयमाची परीक्षा बघताय तुम्ही, त्याला टोकापर्यंत घेऊन जाताय आणि मग त्याच्या तोंडातनं काहीतरी निघालं, मग तुम्ही त्याचा पुन्हा बागुलबुवा करताय, बोंबाबोंब तुमची सुरू होते सर्व चॅनल्सला आणि खास करून काही चॅनल्सवर, न्यूज 18. मी बघत होतो या गोष्टी सगळ्या. पत्रकारितेला काही कोड ऑफ कंडक्ट लागू होतो, तुम्हालाही परवाना मिळतो. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत तुम्ही येता, तुम्हालाही परवाना दिला जातो आणि तुम्हाला काही कोड ऑफ कंडक्ट आहे. मात्र हल्ली असं घडलं आहे की तुम्ही बेफाम झालेला आहात. तुम्ही स्वतःला न्यायाधीश किंवा न्यायाधीशाच्या भूमिकेतनं वागायला लागलात. मीडिया ट्रायल सुरू झालेत सगळीकडे. पूर्वी दूरदर्शनवर बातम्या येत होत्या ना, सालसपणे बातम्या. आजही त्या बातमी, जर जे भक्ती वर्वे असतील किंवा प्रदीप भिडे असतील, आजही त्यांची नावं आदराने घेतली जातात. मग हिंदीमधली असो किंवा मराठीमधली असो, ती पत्रकारिता होती, ते चॅनल होतं. दिवसातनं ठराविक वेळेलाच यायचं, पण संपूर्ण बातम्या कव्हर केल्या जायच्या आणि त्याचा परिणामकारक होत्या त्या बातम्या. हल्लीच्या चॅनल म्हणजे या इलेक्ट्रॉनिक मीडिया जो दिसतो तो बोंबाबोंब चॅनल सुरू झालेले आहेत. एखाद्याला टार्गेट करायचं म्हटलं की सगळ्या वाहिन्या एकत्र येतात आणि ठरवून त्याला टार्गेट करतात. चुकीचं आहे. तुम्हालाही कोड ऑफ कंडक्ट लागू होतो. एखाद्या माणसाला कुठले प्रश्न विचारायचे त्याचंही काहीतरी कोड ऑफ कंडक्ट असेलच ना. कोणतरी शिवीगाळ करते ते तुम्ही चॅनलवर दाखवताय, तो भंगच आहे कोड ऑफ कंडक्टचा, व्हायलेशन आहे ते.
आणि त्याच्या बाबतीत तुम्ही दुसऱ्या लोकप्रतिनिधीला प्रश्न म्हणजे एकाशी जायचं त्याच्याकडनं काहीतरी शिव्या ऐकून यायच्या, त्या टी व्हीवर दाखवायच्या आणि दुसऱ्याकडे जायचा आणि तुम्हाला शिव्या दिल्या, ही पत्रकारिता आहे का? अरे लोकप्रतिनिधी आहेत ते, 19 लाख मतदारांचं जनतेचं ते प्रतिनिधित्व करतात संसदेमध्ये, जिकडे कायदे बनतात. त्यांना चांगले प्रश्न विचारा. सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या समस्या आहेत. भारतामध्ये पाऊस नाही आहे, शेतकऱ्यांवर काही मोठे संकट येऊन बसले आहेत, पाण्याची चिंता आहे आम्हाला. त्याचे प्रश्न उपस्थित करा, त्याच्या काही बातम्या बनवा. हे काय एक रोज सकाळी उठतो, याला शिवीगाळ त्याला, तुम्ही कशा काय दाखवता त्या, आणि तुम्ही त्याच्यावर बहिष्कार का टाकत नाही? तुम्ही समाज माध्यमांवर बघितलं की त्या सपना पाटकर म्हणून होत्या, सुजित पाटकर यांच्या पत्नी, जे जवळपास 2 वर्ष आतमध्ये होत्या. ते कोरोना काळामध्ये जे कोरोना सेंटरचा जो घोटाळा झाला होता त्याच्यामध्ये, न्यू लाईफ काहीतरी होती ती संस्था, 2 जणं गेली होती जेलमध्ये. एक बाळा कदम गेले होते पहिले आणि नंतर सुजित पाटकर त्यांच्या पत्नी. काय भाषेत बोलत होता हा माणूस, त्यांच्याशी आई बहीण काढत होता. एखाद्या महिलेवर एवढ्या खालच्या थराला जाऊन आई बहिणीवर ना असली शिवीगाळ करणं हा गुन्हा नाही आहे का? काही लोक म्हणतात की संजय दिना पाटलावर गुन्हा दाखल करायला पाहिजे. काय गुन्हा दाखल होणार त्याच्यामध्ये? तुम्ही संजय दिना पाटलांना शिवीगाळ करताय, त्यांच्या मुलीला करताय, त्यांच्या पत्नीला करताय, त्यांच्या दिवंगत आईवडिलांना करताय. काय प्रकार आहे हा? आणि वरून मग काही पत्रकार आहेत किंवा न्यूज मीडियाचे काही होर्स लोक आहेत, मी बघितलं का न्यूज 18वर ते बडे एकेरी भाषेत उल्लेख करत होते त्याचा, माझा माज उतरवायला लागेल. आणि ही कुठली भाषा आहे? अरे तुमच्या हातात माईक आला, तुमच्यासमोर कॅमेरा लावून तुम्ही काय भारत देशाचे सर्व काही बनलेत का? संसदीय जो आहे ज्याच्यावर बसलेला माणूस आहे व्यासपीठावर संसदेत, एक खासदार आहे, 19 लाख लोकांचा त्याच्यावर तुम्ही अरेतुरीची भाषा करता? मग हा मास कोणाचा आहे? मला एकच सांगायचं आहे, जितकेही राजकीय पक्ष आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत, हा सगळ्यांना सोडतो. मागे तुम्ही बघितलं असेल अजितदादा पवार, एक प्रकार झाला होता महाराष्ट्रामध्ये. एका ठिकाणी मुरम उचलून ग्रामपंचायतीने ठराव करून तो एका ठिकाणी टाकला आणि एक IPS अधिकारी होती महिला, ती साध्या वेशात होती आणि त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला हिंदीतनं आणि त्यांनी त्याला दम दिला. अजितदादांची सवयच आहे ती, त्यांच्या आवाजातच जरब आहे आणि ते स्पष्ट बघतायत. तुम्ही अजितदादांना टार्गेट केलं आणि ती सोकॉल्ड एक मोठी समाजसेविका आणलीत, तिचे यजमान महाराष्ट्र सरकारमध्ये का कुठल्या तरी संस्थेचे अध्यक्ष वगैरे आहेत, ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणतात त्याला. ग्राउंड झिरोवर जाऊन कोणी चौकशी केली नाही. ग्राउंड झिरोवर कोण गेले? आमचे केबलवाले जे आहेत, जे यूट्यूबवर न्यूज बनवतात, त्यांनी जाऊन चौकशी केली. काय होतं तिकडे? पावसाळ्यात ढोपराभर चिखलातना आमच्या माई लेकी जात होत्या, आमच्या गरोदर महिला होत्या, आई बहिणी होत्या. त्यांना त्रास होता म्हणून ग्रामपंचायतीने ठराव करून तिथे मुरुम टाकण्याचा निर्णय घेतला. हा विषय तहसीलदाराच्या अंतर्गत येतो, महसूल खात्याच्या. तिथे IPS अधिकारी महिला का गेली? साध्या वेशात का गेली? त्यांनी स्वतःची ओळख का नाही ठेवली? महाराष्ट्र केडरची ती अधिकारी होती, तिला मराठी भाषा का येत नव्हती? मॅडेटरी आहे. किती न्यूज चॅनलवाले त्या ग्राउंड झिरोवर गेले? तुम्हाला फक्त अजितदादांना टार्गेट करायचं होतं. तुम्ही एखाद्या व्यक्तीला टार्गेट कराल आणि त्यासाठी आमची माध्यमं वापराल, चुकीचं आहे. मग आम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही जे लोकांच्या घराघरात पोचताय ना, ते माझ्या केबल चालकांच्या भिंतीवर पोचताय. आज मला एक सांगा की तुमचा सगळा जो डोलारा उभा आहे तो केबल चालकांच्या नेटवर्कवर उभा आहे. केबल चालक माझा एवढा अडचणीतमय आहे, एकतरी मला न्यूज चॅनल दाखवा ज्यांनी केबल चालकांच्या समस्या कधी मांडल्यात का? न्यूज चॅनलवर कधी आलेत का त्यांच्याकडे? आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा पण नाही आणि तुमची गरज पण नाही. आमच्याकडे समस्या आहेत आणि आम्ही मजबूत आहोत. पण तुम्ही जेव्हा समोर ठेवता लोकांच्या की तुम्ही मोठे लोकशाहीचे रक्षक, ज्यांच्या जीवावर तुमची चॅनल चालतात, ज्यांच्या जीवावर तुमचा TRP ठरवला जातो, ज्यांच्या जीवावर तुम्हाला जाहिराती मिळतात करोडच्या, ते गेली 10 वर्ष मोठ्या समस्येतनं मोठ्या अडचणीतनं जात आहेत. काही त्यांच्या समस्या मांडल्यात तुम्ही, कारण तुम्ही ब्रॉडकास्टर आहात म्हणत आणि तुमचा एक ग्रुप आहे. तर या भाषा तुम्ही आमच्याशी करू नका, बहिष्कार करण्याची भाषा करू नका.
संपूर्ण लोकप्रतिनिधींना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही मीडियासमोर जाल तुमचा स्वतःचा कॅमेरा तुमच्यासोबत ठेवा. कारण बातम्या ज्या येतात त्या एडिट करून येतात, त्यांना हवं तेच दाखवलं जातं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कसं दोषी धरावं यासाठी प्रयत्न केला जातो. त्यामुळे ती संपूर्ण बातमी आली पाहिजे. समाज माध्यम पण आज फार मोठं माध्यम आहे आणि हे मीडियापेक्षा मोठं आहे. आज प्रत्येक साधारण माणूस जो आहे, नागरिक आहे, मीडियाला शिव्या घालतो. तुम्ही जर म्हणताय की तुम्ही पत्रकारिता करता निष्पक्ष, सरकारी जाहिराती का चालवता? सरकारने यांना जाहिराती कुठल्या बेसिसवर द्यायला पाहिजे? निष्पक्ष आहेत ना. मग यांनी सरकारकडनं एकही पैशाची जाहिरात घेता कामा नये. का घेता तुम्ही? तर तुमचा कॅमेरा तुमच्यासोबत ठेवा. जेव्हा तुम्ही एक माणूस यासाठी अपॉइंट करा, जेव्हा तुम्ही समोर जाल कुठल्याही मीडियासमोर किंवा पत्रकारासमोर, तुमचा कॅमेरा ऑन ठेवा आणि तो अनकट आला पाहिजे. आणि ती बातमी असेल की समाज माध्यमावर टाका किंवा आमच्याकडे पाठवून द्या, केबल सेनेकडे, आमच्या शिव केबल सेनेकडे, माझ्याकडे. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आणि पहिली गोष्ट, अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या देऊन कोणाची बदनामी, डिफॉर्मेशन होत असेल याबाबत तुम्ही माहिती आणि प्रसारण मंत्रालय MIB-कडे तुम्ही तक्रार दाखल करू शकता. तिकडे तुमची सुनावणी होऊ शकते. दाद मागा त्यांच्याकडे सगळ्या पुराव्यासहित. मुख्यमंत्री, आदरणीय मुख्यमंत्रींना किंवा उपमुख्यमंत्र्यांना माझं एकच म्हणणं आहे की याबाबत तुम्ही एक बौद्धिक ठेवा, अभ्यास. पत्रकारांना बोलवा, त्यांना त्यांचा कोड ऑफ कंडक्ट समजावून सांगा. लोकप्रतिनिधींना बोलवा, त्यांनाही सांगा की तुम्ही कुठली. आम्ही संजय दिना पाटलांनी जी भाषा वापरली त्यांचं समर्थन अजिबात करत नाही, पण याची पार्श्वभूमी काय, हे का घडलं हे म्हणण्याकरता आम्ही आलो समोर. आणि याच्यामध्ये आमचा वापर झाला म्हणून आम्हाला आमची भूमिका मांडावी लागली. तर प्रत्येकाने जबाबदारीने वागायला पाहिजे. तुमचंही महत्त्व, वृत्तवाहिन्यांचंही महत्त्व फार मोठं आहे. सगळ्यांनाच मी दोष देऊ शकत नाही. काही वृत्तवाहिन्या खूप चांगलं काम करतात, देश उभारणीचं काम करतात, राष्ट्र उभारणीसाठी काम करतात, त्यांचं अभिनंदनच करतो आम्ही. पण काही ठराविक पत्रकार आहेत, त्यांच्यावर काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे. एक तर त्या वृत्तवाहिन्यांच्या मालकांनी करायला पाहिजे, व्यवस्थापनाने करायला पाहिजे. कारण आता जी बहिष्काराची भाषा केली ती पत्रकारांनी केली की वृत्तवाहिनीच्या मालकांनी केली, हा एक प्रश्न आहे. तर हा सगळा सर्वकष विचार व्हायला पाहिजे. प्रत्येकाने जबाबदारीने वागायला पाहिजे. लोकप्रतिनिधींनी पण जबाबदारीने वागायला पाहिजे, वृत्तवाहिन्यांनी पण जबाबदारीने वागायला पाहिजे. लोकप्रतिनिधींना मोकळेपणाने काम करू द्यायला पाहिजे तुम्ही, तरच लोकशाही सुदृढ होईल. नमस्कार.